कामे त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी केली नाहीत ती कामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कारकिर्दीत झाली असे वक्तव्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आघाडीला घरचा आहेर देत तुफान फटकेबाजी केली। पाहूया त्याचा सविस्तर वृत्तांत। पण एक सांगतो, लोक कोणाच्या मागे उभे राहतात जो काम करतो, पक्ष कुठलाही असू दे। पण एक महिन्याभरात माझं लग्न आहे आणि एक 3-4 महिन्यानंतर या सगळ्यांचं लग्न आहे। अक्षय टाकायचं काम करा एवढंच सांगतो तुम्हाला। इतक्यात टाकू नका, नाही त्यावेळेस तुम्ही म्हणाल तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही अक्षय टाकलंय, आता शिल्लक राहिलं नाही, तसलं काय स्कीम काढू नका सांगतो। पण खूप बरं वाटलं आज या कार्यक्रमाला येऊन। असंच आपलं प्रेम राहून द्या एवढंच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि फार आपला वेळ न घेता आपली रजा घेतो। त्याने आपल्याला सांगतो, तुम्ही आणि तुमच्या मंत्रिमंडळातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जे आजपर्यंत निर्णय घेतले ते यापूर्वी कधी निर्णय कोणी घेतले गेले। घोषणा भरपूर झाल्या पण अंमलबजावणी झाली नाही, आपण केली। त्यामुळं भविष्य काळात ज्या वेळेस तुमचे काळाचे पांढरे होतील, तुम्ही कलप करता ठीक आहे, माझी पण तीच अवस्था आहे। पण मात्र त्यावेळेस कसं आहे, आता तुम्हाला ती पदवी दिली तर तुम्ही खचून जाल, वय झालं, असं झालं तसं झालं। पण मात्र आपण खऱ्या अर्थाने सर्व या मंत्रिमंडळातील लोक आहेत, जे मंत्री आमदार आहेत, हे त्या सगळ्यांनी जे धाडसी जे निर्णय घेतले आणि जे राबवले त्याचं कौतुक हे केलंच पाहिजे। मगाशी मी विचार करत होतो, शंभूराज त्यांचं भाषण म्हणजे काय, असं तसं हे ते दादा कोणते म्हणायचं इंटरनॅशनल फालम फोक ते बघत होतो मी। त्यामुळे काय त्यांच्या भाषणाची तोडच नाही। पण सारखं भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि त्यात मी एका बाजूला बापू, एका बाजूला मुख्यमंत्री, मी आपल्या उंदरासारखं गप्प बसलो। म्हणलं आपण कुठल्या पक्षात तेच मला कळणार झालं आणि काय करता येईल कळणार। म्हणलं आता काय करायचं काय, म्हणलं शंभूला आता म्हणलं कधीतरी नाही सापडलं नाही तो मला वाट नको, त्याची काळजी करू नका तुम्ही। पण एक सांगतो, लोक कोणाच्या मागे उभे राहतात जो काम करतो, पक्ष कुठलाही असू दे, पण जो काम करतो